नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. जे त्रैलोक्याहून आगळे, जे वेद श्रुतीसी नाकळे, तेची जयाचे निवोळे परब्रह्म अंतरी. जे श्रुतींनी कळत नाही, जे स्मृतींनी कळत नाही, जे ज्ञान त्रिलोकाहून आगळं आहे, ते ज्यांच्या कृपेमुळे आपल्या अंतःकरणात प्रविष्ट होतं, असं ते ब्रह्मज्ञान ज्यांच्या कृपेने मिळतं, असे जगद्गुरू महर्षी व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला अत्यंत विनम्रपणे कृतज्ञपणे शतशः नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद मी घेते. आज सोमवार शंभू महादेवांचं स्मरण आपल्याला विनम्र भावाने करायचं आहे, मनापासून करायचं आहे. अवंतिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानां अकालमृत्योः परिरक्षणार्थं वंदे महाकालमहासुरेशं. द्वादश ज्योतिर्लिंगामधलं हे अवंतिकेचं, उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचं वर्णन आहे. श्रोते हो, मुक्ती देणाऱ्या, सज्जनांना मृत्यू देणाऱ्या, अकाल मृत्यूचं हरण करणाऱ्या आणि अशा महाकाल सुरेशाला आणि महाकाल शंभू महादेवाला आपण शिरसाष्टांग नमस्कार करूया. आणि त्यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, कल्याणांचे जे कल्याण, कल्याणांचे जे कल्याण, प्रभू रामाचे गुणगान, राम गावा राम ध्यावा. राम दोनच अक्षर आहे. रमयती इति रामः. सहजगत्या ओठात स्फुरणारी, मनात राहणारी, चित्तात ध्यायली जाणारी अशी ही दोन अक्षर आहे. काहीही करताना यांचं या नामाचं स्मरण करायचं आहे. श्रोते हो, पहिलं तीराला नेणारं हे एक प्रभावशाली नाम आहे. ह्यानंतर आपण श्रीकृष्णाचं स्मरण करणार आहोत. भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश यांचं स्मरण करूया. कांतं कारण कारणमादिमनादिं कालमनाभासं कालिन्दीगतकालीय शिरसि मुहुर्नृत्यन्तं नृत्यन्तं कालं कालकलातीतं कलिताशेषं कलिदोषघ्नं कालत्रयगतिहेतुं प्रणमत गोविन्दं परमानन्दं, गोविन्दं परमानन्दं, गोविन्दं परमानंदम. पृथ्वीला आनंद देणाऱ्या, परमानंद देणाऱ्या, सगळ्या चराचराला अशा त्या भगवान श्रीकृष्णांना शिरसाष्टांग नमस्कार करून या ज्येष्ठ विभूतींचे आपण कृपाशीर्वाद घेतले आहेत. यानंतर आपल्याला आपल्या माऊलींचं स्मरण करायचं आहे, ज्यांनी आपल्या हातामध्ये हे चिरशाश्वत अमृत प्राशन करायला आपल्याला दिलं आहे ज्ञानेश्वरीचं. त्यांचं स्मरण करूया. ऐरावती रत्नथोर, त्यासी अंकुशाचा मार, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. किती यातना होत्या माऊलींना. आज विश्वविख्यात आहेत ते. मोठे 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 विद्वान देशोदेशीचे त्यांच्या समाधीच्या चरणकमलांवर मस्तक टेकवून ढसाढसा रडतात. एवढीशी ही 12 वर्षाची बालयोगी माऊली आपली, पण मोठेपणा केवढा आहे, त्याच्यासाठी किती यातना सोसल्या. हो, केवढ्या यातना सोसल्या. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. त्यांचं मोठेपण दिसतं, पण त्यांच्या यातनासुद्धा आपण पाहिल्या पाहिजेत. अशा या बालवयातच योगश्रेष्ठ झालेल्या आपल्या ज्ञानेश्वर माऊलींना आपण सगळ्यांनी सतत शिरसाष्टांग नमस्कारच केला पाहिजे. त्यांचे कृपाशीर्वाद आपण घेऊया आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात आपण थोडं पुढे सरकूया. आत्मसंयम योगो नाम षष्ठोऽध्यायः.
मनाच्या संपुटामध्ये आत्म्याला सुस्थिर करून भ्रुकुटीमध्ये दृष्टी स्थिर लावून जीवात्म्याला त्या शिवात्म्याशी परमात्म्याशी जोडायचं आहे आणि मन जराही हलू द्यायचं नाही आहे. असा जो योग आहे तो आहे आत्मसंयम योग. यासाठी अष्टांग योगाच्या पायऱ्या सांगितल्या आहेत. त्याच्यासाठी सगळ्या क्लिष्ट पायऱ्या आहेत त्या. म्हणून अर्जुन म्हणाला होता की मला हे जमणार नाही, मला ती जागा शोधणं, इतकी पवित्र जागा शोधणं जमणार नाही, मला ते आसन घालणं जमणार नाही पद्मासन, मला ती उजवी टाच गुदद्वाराशी रोवणं जमणार नाही, मला त्या कुंडलिनीला जागृत करणं जमणार नाही, ती जागृत झाल्यावर माझ्या देहाचे जे काय ती हाल करेल ते मला सहन होणार नाही. हे सगळं अर्जुनाने सांगून टाकलं. मला दुसरा काहीतरी सोपा उपाय सांग. तेव्हा भगवंताने आपल्या लाडक्या शिष्याला दुसराही उपाय सांगितलेला आहे की तुझ्या मनात जे विचार आहेत, संकल्प, त्या संकल्पाचा जो पुत्र आहे काम, त्याला मारून टाक. काम म्हणजे सगळ्या इच्छा तुझ्या मनातल्या मारून टाक. त्या इच्छांना तू मारलं, कामाला मारलं की संकल्पाला पुत्रशोक होईल आणि संकल्प निघून जाईल. संकल्प की नाही की इच्छा नाही, इच्छा नाही म्हणजे सगळी ज्ञानेंद्रिय शिथिल होतील, उदासीन होऊन ती विषयाकडे वळणार नाही. मग इंद्रिय ज्ञानेंद्रिय विषयाकडे वळले नाही की मग तुझं मन आत्मोन्नतीकडे वळेल आणि तिथे तुझं मन स्थिर होऊ शकेल. हा दुसरा सोपा उपाय सांगितलेला आहे. आता या ठिकाणी आपला जो विषयाचा धागा चालला आहे, 456 क्रमांकाची ओवी आपण पाहिलेली होती की अर्जुनाने प्रश्न विचारला आहे की ठीक आहे, तू म्हणतो तर मी हा आत्मसंयम योग शिकेन, तू माझा गुरु आहेस, पण जर हा आत्मसंयम योग साधता माझं मन चंचल आहे, माझं मन ध्यान करणार नाही आणि ते करता करताच खूप वर्ष गेली, मला मध्येच जर मृत्यू आला तर मला काय वाईट गती मिळेल का रे कृष्णा? त्यावर भगवंताचं छान उत्तर आहे की नाही रे बाळा अर्जुना, ये माझ्याजवळ ये. त्याला कवीत घेतलं असेल, त्याला सांगितलं असेल नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. कल्याणाचे विचार असणाऱ्या माणसाची कधीही दुर्गती होत नाही, उलट तो योगभ्रष्ट म्हणून जन्माला येतो. म्हणून श्रोते हो, योगभ्रष्ट हा या अध्यायाचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याचा अर्थ समजला पाहिजे. योगात भ्रष्ट हा योगभ्रष्ट हा. आदल्या जन्मीच्या अभ्यासापासून जो सुटला, मृत्यू पावला, तो पुढच्या जन्मात अशा एका सुंदर घरात जन्म घेतो की ते घरं पण दिलेले आहेत धर्मसिंधूमध्ये, की तो एका सात्विक घरामध्ये जन्म घेतो, नाही तर ज्ञानसंपन्न श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो, दरिद्री पण अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या घरामध्ये जन्म घेतो. अशा ठिकाणी तो जन्म घेतो की जे घर केवळ एकमेवा द्वितीय आहे. अशा घरात तो जन्म घेतो आणि बाळपणीच त्याला इतकं सुंदर रूप मिळतं, रंग मिळतो की त्याच्याकडे पाहत राहावं. गोजीरवाणं गोंडस रूप, दिसामासा तो वाढतो. जसजसा वाढतो तसतशी आदल्या जन्मातली त्याची उपासना त्याला आठवते, सगळी पूर्वस्मृती जागृत होते आणि मग पुढे तो दुसऱ्या जन्मामध्ये तो अभ्यास सुरू करतो. अभ्यास पूर्ण झाला की देह ठेवतो. यालाच योगभ्रष्ट म्हणतात. शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मागच्या जन्मीची स्मृती झाल्यावर तो अभ्यास पुढे सुरू करतो. सुरू केल्यावर ज्या वेळेला अभ्यास त्याचा पूर्ण होतो तेव्हा तो तिथे थांबतो. तो हे जीवन जगत बसत नाही. त्याला आजूबाजूची नाती, पैसा, अडकात काहीही त्याला मोह घालत नाही. तो लगेच आपला देहत्याग करतो. कार्य संपता न लगे राहतच नाही ते लोक. तर असा हा सगळा मुद्दा चालला आहे. योगभ्रष्टाचं वर्णन 456 क्रमांकाच्या ओवीत केलेलं आहे की देवसुद्धा ह्या मृत्यूलोकाची भाट होऊन स्तुती करतात. अमरी भाट होईजे. भाट म्हणजे स्तुती पाठक. राजाच्या पदरी पूर्वी हे स्तुती पाठक असायचे, भाट. काही भाट सकाळी भूपाळ्या गायचे. त्या भूपाळ्यांमधनं त्या राजाचा पराक्रम, त्या राजाची वंशावळ, त्याच्या पूर्वजांची थोरवी गायली जायची. राजाच्या पराक्रमाचं वर्णन केलं जायचं, म्हणजे राजाची स्तुती गाणारे. तर आता हे देव जे आहेत ते या योगभ्रष्टाला जन्मलेलं पाहतात पृथ्वीलोकावर आणि त्याचं ते घर पाहतात, त्याची ती उपासना पाहतात आणि इतके प्रभावित होतात स्वर्गातले देव की ते भाट होतात आणि या मृत्यूलोकाची प्रशंसा करतात या योग्याचं घर आणि त्याचा जन्म पाहून. इतका तो योगी अत्युत्कृष्ट अशा कुळात जन्म घेऊन आपली उपासना सुरू करतो. श्रोते हो, 56व्या ओवीमध्ये हे सांगितलं आहे. आज आपण श्लोक क्रमांक 44 पाहणार आहोत गीतेचा.
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. झाला त्याचा योगभ्रष्ट म्हणून दुसऱ्या घरात जन्म झालेला आहे. पूर्वाभ्यासेन, पूर्वजन्मातल्या अभ्यासाने, तेन अवशः ह्रियते, तो त्याच्याकडे असहाय्यपणे ओढला जातो. ह्रियते, ह्री धातूचं कर्मणी वर्तमान काळ आहे. पॅसिव्ह व्हॉइस ज्याला आपण म्हणतो, ह्रियते, तो त्या अभ्यासाकडे त्याच्या नकळत ओढला जातो. त्याला म्हटलं आहे अवशः. अवशः म्हणजे असहाय्य होऊन, इच्छा नसताना, असं काही नाही आहे त्याचा अर्थ. पूर्वीचं त्याला अभ्यासाचं स्मरण होतं लगेच थोडासा जाणता झाला की, आणि तो त्या अभ्यासाकडे, त्या उपासनेकडे त्याच्या नकळत ओढला जातो. ह्रियते, ओढला जातो. ओढतो असा नाही आहे, ह्रियते कर्मणी वर्तमान काळ. तो त्या अभ्यासाकडे त्याच्या नकळत ओढला जातो आणि मग तो अभ्यास सुरू करतो. पूर्वस्मृतीचा आधार मिळालेला आहे, अभ्यास सुरू करतो. आणि जिज्ञासुरपी, जाणून घेण्याची इच्छा करणारा असा तो योगी. त्याला पूर्वस्मृती झाली आहे, मग आता इच्छा निर्माण झाली की मला पुढचं कळलं पाहिजे, मला पुढचं कळलं पाहिजे, मागचं अपुरं आहे, पुढचं कळलं पाहिजे, म्हणून त्याला जिज्ञासू म्हटलं आहे. ज्ञातुम इच्छा, जाणण्याची इच्छा असलेला तो. कशाची? योगस्य जिज्ञासू, आत्मसंयम योग संपूर्ण जाणून घेण्याची इच्छा असणारा तो अभ्यास करता करता शब्द ब्रह्माच्या पलीकडे चालला जातो, वेदांच्या पलीकडे चालला जातो. वास्तविक वेद ही जगातली सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ ज्ञानराशी आहे. पण हा योगभ्रष्ट, याला पूर्वस्मरण होतं आणि मग इतकी जिज्ञासा निर्माण होते की आता मला हा आत्मसंयमयोग पूर्ण करायचा आहे. आणि अभ्यास करता 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 तो काही काळातच शब्दब्रह्माच्या पलीकडे, वेदांच्या पलीकडे चालला जातो. श्रोते हो, वेद म्हणजे त्याच्या दृष्टीने काहीच राहत नाही, इतका तो वेदांच्या पलीकडे जातो. ही योगभ्रष्टाची अवस्था या श्लोकात सांगितली आहे. याच्यावर माऊलींची ओवी क्रमांक 457. आणि मागील जे सद्बुद्धी, जेथ जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवीला आहे. मागच्या जन्मात योगभ्रष्टाचं वर्णन आहे. आणि मागील जे सद्बुद्धी, मृत्यू जेव्हा आला त्याला, तेव्हा त्याची सद्बुद्धी होती. आत्मसंयमयोगाचा किंवा कर्मयोगाचा किंवा ज्ञानयोगाचा तो अभ्यास करत होता. तो अभ्यासाची त्याची ती सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती, ज्या ठिकाणी ती हरवली होती, ज्या ठिकाणी त्याची आदल्या जन्मातली सद्बुद्धी नष्ट झाली होती. कुठे नष्ट झाली असेल त्याची आदल्या जन्मातली बुद्धी? जेव्हा त्याचा आदल्या जन्मातल्या शरीराचा मृत्यू होतो तेव्हाच ती बुद्धी नष्ट होते. तिथेच जीवित्वा जाहली म्हणजे नष्ट झाली. त्याची आदल्या जन्मातली अभ्यासाची जी बुद्धी होती ती जिथे नष्ट झाली ती काय होते? ती अवघी, ती संपूर्ण. मग तेची पुढती निरवधी, मग तीच बुद्धी त्याला अमर्याद स्वरूपात लाभते. निरवधी म्हणजे अमर्याद. आधीच्या जन्मातल्या त्याच्या देहाचा अंत जिथे होतो तिथे त्याची ती अभ्यासयुक्त बुद्धी तिथेच नाहीशी होते. पण योगभ्रष्ट म्हणून चांगल्या कुळात जन्माला आल्यावर तीच त्याची मागच्या जन्मीची बुद्धी अमर्याद स्वरूपात त्याला मिळते. अमर्याद स्वरूपात त्याला मिळते. आधी तरी संकुचित होती थोडीशी, आता मात्र या कुळात त्याला ती अमर्याद स्वरूपात बुद्धी मिळते आणि त्याच्या बुद्धीचा बुद्ध्यांश वाढत असेल आणि थोड्या काळात तो आपल्या ध्येयापर्यंत जात असेल. ओवी क्रमांक 458. तेथ सदैवा आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. दृष्टांत दिलाय की तो किती भाग्यवान होतो मग. कारण आदल्या जन्मीची बुद्धी संकुचित आहे, पण ह्या जन्मात ती त्याला अमर्याद बुद्धी आहे म्हणजे मिळते त्याला ती. त्यामुळे तेथ सदैवा आणि पायाळ, एखादा भाग्यवान पायाळू मनुष्य, भाग्यवान सदैवा, दैवासह सुदैवासह असलेला पायाळू मनुष्य, वरी दिव्यांजन होय डोळा, आणि त्यातून त्याला जर दिव्य असं अंजन डोळ्यात घालायला मिळालं, स्वर्गीय अंजन त्याला मिळालं, आधीच भाग्यवान आणि त्यातून पायाळू. पायाळू माणसं भाग्यवान असतात आणि त्यातून त्याला जर डोळ्यामध्ये दिव्य अंजन घालायला मिळालं, 3 गोष्टी एकत्र आल्या. मुळातच तो भाग्यवान आहे, त्यातून तो पायाळू आहे आणि त्याला स्वर्गीय अंजन डोळ्यात घालायला मिळालं तर काय होतं? मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने, सहजगत्या तो पाताळातलं धन पण पाहू शकतो. कोण? सुदैवी मनुष्य. पायाळू तो आहे
आणि त्याला सुदैवाने स्वर्गीय अंजन डोळ्यात घालायला मिळालं की एवढी दिव्य दृष्टी होते. त्याच्या दृष्टीमध्ये इतकं विलक्षण सामर्थ्य येतं की तो पाताळामधलं धन शोधू शकतो, पाहू शकतो. असं भाग्य या योगभ्रष्टाला येतं. कोणासारखं? भाग्यवान, पायाळू, दिव्यांजन मिळालेला एखादा मनुष्य जसा पाताळातलं धन शोधू शकतो, तसा ह्याला जी सद्बुद्धी आदल्या जन्मीची आहे ती या जन्मी इतकी अमर्याद मिळते की त्या बुद्धीच्या जोरावर तो काही करू शकतो. वेदांच्या ज्ञानाच्या पलीकडे पण जाऊ शकतो. किती समर्पक उपमा दिले माऊलींनी. ओवी क्रमांक 459. तैस दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय तेत संसारे विणजाय बुद्धी तयाची. काय बुद्धी बघा ना. आदल्या जन्मी संकुचित वृत्ती, आता निरवधी अमर्याद बुद्धी मिळाली. मर्यादाच नाही त्या बुद्धीला. त्या बुद्धीची झेप उत्तुंग आहे, 10 दिशांमध्ये आहे. त्यामुळे काय होतं? जैसे दुर्भेद अभिप्राय. दुर्भेद म्हणजे अत्यंत कठीण. जे कठीण असे अर्थ आणि विषय असतात, अभिप्रायाचा अर्थ विषय, जे कठीण विषय असतात, का म्हणजे किंवा गुरुगम्य हनठाय. हन म्हणजे खरोखर, किंवा खरोखर गुरुकडूनच समजवण्यासारखे असतात. काही काही विषय असे असतात की ते समजायला कठीण असतात किंवा गुरुकडूनच समजून घेण्याचे असतात. उपनिषद समजत नाही, गुरुजवळ बसूनच शिकावे लागतात. मग असे जे काही विषय आहेत की जे समजायला कठीण आहेत, जे गुरुकडूनच समजून घ्यावे लागतात, त्या विषयांमध्ये, त्या कठीण क्लिष्ट दुर्बोध दुर्गम विषयांमध्ये संसरे विणजाय, कुठलाही अडथळा न येता बुद्धी तयाची जाय, त्याची बुद्धी जाते. काही गुरु पण लागत नाही. कारण आता काय बुद्धी मिळाली आहे? अमर्याद बुद्धी मिळाली आहे. मग किती का कठीण विषय असे ना, तो वेद असो, तो उपनिषद असो, तत्त्वज्ञान असो, दर्शन वाङ्मय असो, दार्शनिक काहीही असो, अडथळ्याविना त्याची बुद्धी त्या विषयामध्ये सहज प्रवेश करते योगभ्रष्टाची. कारण त्याला आता अमर्याद बुद्धी लाभलेली आहे. तो ओवी क्रमांक 460. बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवणी जाय. सगळ्या गोष्टी कशा त्याला अनुकूल होतात बघा श्रोते हो. एकदा का त्या योगभ्रष्ट घरात जन्माला आला तो योगी की सगळ्या गोष्टी त्याच्या अनुकूल. आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय किती बळकट हे आपल्याला माहिती आहे. ज्ञानेंद्रिय तर आपली फारच बलशाली आणि प्रमथनशील आहे, पीडा देणारी आहे. सतत आपल्याकडनं वेगवेगळ्या इच्छा करून घेतात, विषयाकडे आपल्याला नेतात आणि आपल्याला त्रास देतात. आपल्याला ती सुखावह वाटतात पण ती बंधनात टाकणारी आहे. पण या योग्याच्या बाबतीत बळीये इंद्रिये येती मना, म्हणजे त्याची इंद्रिय जी आहे, बलशाली अशी जी इंद्रिय आहे ती बलवान जरी असली तरी ती मनाच्या स्वाधीन होऊन जातात. त्याच्या मनाच्या स्वाधीन होतात, त्याच्या मनाचे गुलाम होतात. ऐका ना, केवढं आश्चर्य आहे. ज्ञानेंद्रिय मनाचे गुलाम त्याच्या. आपल्या बाबतीत आपलं मन इंद्रियांचं गुलाम. आपलं मन, आपण स्वतः इंद्रियांचे गुलाम. त्याच्या बाबतीत त्याची सगळी ज्ञानेंद्रिय, त्याची सगळी कर्मेंद्रिय येती मना म्हणजे मनाच्या स्वाधीन होतात. मन एकवटे पवना, मग मन जे आहे ते वायूला मिळतं जाऊन. मन एकवटे, पंचमहाभूतात्मक शरीर आहे, पवन म्हणजे वायू. मग ते मन जे आहे ते मन वायूला जाऊन मिळतं. मग आणि ते पुढे काय आहे? वायू म्हणजे ज्याला आपण प्राण म्हणतो. मन एकवटे पवना म्हणजे प्राणवायूला. पवन सहजे गगना मिळवणी जाय, आणि मग तो प्राणवायू आकाशात मिळायला लागतो. आकाशात म्हणजे बाहेरचा अवकाश नाही, आपल्या मस्तकामध्ये मस्तकाकाश आहे, त्या मस्तकात तो प्राणवायू जायला लागतो. म्हणजे योग्याच्या आपाद मस्तक सगळं असा ज्याला म्हणतात वैभव खेळायला लागतं, समृद्धी खेळायला लागते आणि एक आत्मिक तेज त्याच्या शरीरात यायला लागतं. अर्थ पुन्हा एकदा पहा. इंद्रिय जरी सगळी बलवान असली तरी ती मनाला आपोआप येऊन मिळतात. मग मन हे प्राणवायूला मिळतं. प्राणवायू हे मस्तकाकाशात जाऊन बसतं, म्हणजे त्याचं आपाद मस्तक त्याला त्या आत्मिक ज्ञानाचं तेज त्याच्या पसरू लागतं. ओवी क्रमांक 461. ऐसे नेणो काय आपैसे, तया तेच कीजे अभ्यासे, समाधी घरपुसे मानसाचे. काय भाग्य त्याच्या घरी येतं बघा तुम्ही. सगळं योगभ्रष्टावरच आहे. प्रबंध लिहू इतकं ज्ञान आहे योगभ्रष्टाविषयी माऊलींच्या जवळ. ऐसे नेणो काय
आपैसे. आपैसे म्हणजे आपोआप. हे आपोआप कसं काय होतं? नेणो म्हणजे न जाणो. माहिती नाही आम्हाला, माऊली म्हणताय. त्या योगाच्या बाबतीत हे आपोआप कसं काय होतं कळतच नाही. हे म्हणजे काय? इंद्रिय मनाच्या स्वाधीन होतात, मन प्राणवायूच्या स्वाधीन होतं, प्राणवायू मस्तकाकाशात जातो आणि त्याला अपाद मस्तक आत्मज्ञान त्याच्या शरीरात खेळू लागतं. हे सगळं कसं काय होतं? आपैसे नेणो. आपोआप कसं होतं आम्हाला माहीत नाही, आम्ही जाणत नाही, आमची बुद्धी तेवढी चालत नाही असं माऊली म्हणताय. आपण तर कुठेच नाही आहे. हे सगळं कसं होतं? हां, ऐसे म्हणजे असं, नेणो म्हणजे न जाणो, काय आपैसे हे असं आपोआप कसं काय होतं? तया तेच की जे अभ्यास आहे. म्हणजे हे सगळं ह्या योगाच्या बाबतीत असं का होतं हे आम्हाला काही सांगता येत नाही. पण योगाभ्यास मग तया तेच की जे अभ्यास आहे त्याच्यामध्ये अभ्यास कीजे म्हणजे वस्ती कीजे. योगाभ्यास त्याच्या शरीरात वस्ती करायला लागतो, रुजायला लागतो, मुरायला लागतो, स्थिरावायला लागतो, स्थिर राहतो. त्याच्यात हे बदल कसे होतात माहिती नाही, पण एक मात्र निश्चित की योगाभ्यास त्या योगाच्या शरीरामध्ये रुजायला लागतो, स्थिर व्हायला लागतो, मुरायला लागतो. त्याला कीजे शब्द वापरलेला आहे. समाधी घरपुसे मना मानसाचे. या माणसाची या योगभ्रष्टाच्या घराची चौकशी करत करत, शोध करत करत समाधी अवस्था त्याच्या घरी येते. काय सुंदर कल्पना आहे. समाधी लागता लागत नाही, हो लागता लागत नाही. अष्टांग योगातली शेवटची पायरी समाधी. आसनं, यम नियम, आसनं, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी शेवटी आहे. लागतच नाही समाधी, लागतच नाही समाधी. तर ती समाधी या योग्याचं घर शोधत शोधत येते की अरे कुठे हा योगी, कुठे हा योगी, कुठे हा योगी. कल्पनासुद्धा आपली पोचू शकत नाही इतकं त्या योगभ्रष्टाचं भाग्य. श्रोते हो, खरोखर विचार करा की काय माऊलींनी आपल्या हातात किती ओंजळी भरभरून टाकतात ते होते, टाकतात ते आपल्या हातात मावत नाही ते ज्ञान. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी पडते हो आपली झोळी. श्रोते, दुबळी पडते. दर ओवीत नवीन ज्ञान, दर ओवीत नवीन ज्ञान. समाधी या माणसाचं घर शोधत शोधत येते. ओवी क्रमांक 462. जाणीजे योगपीठीचा भैरव, काय हा आरंभ भरेचा गौरव, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. ह्याला काय म्हणावं? माऊलींना प्रश्न पडलाय की या अशा या वैभव संपन्न, ऐश्वर संपन्न, आत्मज्ञान शरीराच्या अणुरेणीत खळणाऱ्या या ऐश्वर्यशाली योगभ्रष्टाला काय म्हणावं? जाणीजे योगपीठीचा भैरव. योगरूपी पीठाचा हा भैरव आहे का? भैरव म्हणजे शंकर. योगरूपी पीठाचा, 4 पीठ आहेत ना, तर योगाभ्यास रूपी पीठाचा हा भैरव आहे का काय? हा आदिगुरु आहे का काय? याला योगरूपी पीठाचा आदिगुरु म्हणावं का काय? किंवा काय हा आरंभ भरेचा गौरव, किंवा योगाभ्यासाच्या आरंभ मार्गाचा हा सन्मान आहे की काय? योगाभ्यासाचा आरंभ, त्या आरंभीचा हा सन्मान आहे की काय असं वाटतंय. की वैराग्य सिद्धीचा अनुभव, किंवा वैराग्याच्या आणि सिद्धी प्राप्त झाल्याचा हा मूर्तिमंत अनुभव याला म्हणावं. रूपा आला, अशा रूपात तो आलेला आहे. म्हणजे योगभ्रष्ट त्याला असं रूप प्राप्त झालं आहे की जणू काही तो योगरूपी पीठाचा आदिगुरू आहे, किंवा तो योगमार्गाच्या आरंभीचा सन्मान आहे, किंवा वैराग्य आणि सिद्धीचा तो मूर्तिमंत अनुभव आहे. अशा रूपाला हा योगभ्रष्ट आलेला आहे. इतकं त्याचं दर्शन विलक्षण, तेजपुंज, प्रभावशाली आणि समोरच्याला दीपवून टाकणारं असं याचं दर्शन आहे. ओवी क्रमांक 463. हा संसार उमाणिते माप, का अष्टांग सामग्रीचे द्वीप, जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. थोडासा अतिशयोक्ती अलंकार आपल्याला वाटेल, पण जनरली साहित्यामध्ये जेव्हा अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो तेव्हा तिथे कल्पनाभास जास्ती असतो, सत्य कमी असतं. इथे निखळ सत्य 100% आहे, फक्त अतिशयोक्ती अलंकाराचा आपल्याला भास होतो आहे. काय म्हणताय? हा संसार उमाणिते माप, म्हणजे हा जो आहे
हा जणू काय संसार मोजून काढण्याचं मापच आहे. संसार म्हणजे 14 भुवन विश्व, विश्व मोजण्याचं हा माप आहे. हे कधी शक्य नसतं श्रोते हो. हा विराट आहे, अखंड आहे. हा म्हणे ज्याला म्हणतात सगळीकडे व्याप्त आहे. अशा या विराट संसाराला मोजण्याचा हा माप आहे. इतका हा अधिकारी आहे. संसार मोजण्याचं माप अजून अस्तित्वात नाही आहे. ही माऊलींची प्रतिभा आहे की त्या योगभ्रष्टाला ते म्हणतात ह्या संसार मोजण्याचं तो माप आहे. म्हणजे इतकी त्याची बुद्धी उत्तुंग आणि विशाल आहे की संसारातल्या प्रत्येक गोष्टी तो जाणू शकतो. संसार मोजण्याचे माप का अष्टांग सामग्रीचे दीप. काही ठिकाणी दीप असेल पण तो द्वीप शब्द आहे. किंवा अष्टांग साधनेचं हे काही बेट आहे का काय? द्वीप म्हणजे बेट, द्वीप म्हणजे बेट. काही पुस्तकांमध्ये, जुन्या पुस्तकांमध्ये दीप असं असेल तर तिथे द्वीप करायचं आहे. का अष्टांग मार्गाचं हे बेट आहे? बेट सुंदर असतं ना श्रोते हो. बेट सुंदर असतं आणि अलिप्त असतं ना. चारी बाजूला समुद्र आणि मध्ये बेट असतं. तसं हा अष्टांग मार्गाचं जणू काही बेटच आहे का काय असं वाटतंय. जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. आता हा माऊलींच्या प्रतिभेचा उच्चांक आहे, चरमबिंदू आहे. काय म्हणताय की जणू काही सुगंधाने चंदनाचं रूप घेऊन हा आलेला आहे. जणू काही सुगंधाने चंदनाचं रूप घ्यावं असा हा आलेला आहे. सुगंधाने चंदनाचं रूप घ्यावं. काय प्रतिभा असेल आणि काय असेल बघा ना तुम्ही. सुगंधाला वाटतं आणि तो चंदनाचं रूप घेतो. तसं भाग्याला वाटतं, योगाला वाटतं की याचं रूप घ्यावं आणि हा जन्माला आलेला आहे. व्यापकतेला वाटतं की आकाशाचं रूप घ्यावं. क्षमाशीलतेला वाटतं की पृथ्वीचं रूप घ्यावं. चैतन्याला वाटतं की पाण्याचं रूप घ्यावं. मातृत्वाला वाटतं की मातेचं रूप घ्यावं. तसं सुवासाला वाटतं, सुगंधाला वाटतं की मी चंदनाचं रूप घ्यावं. तसं अवघी भक्ती, अवघं योगज्ञान ह्याच्या रूपाने आलं आहे. त्या योगज्ञानाला वाटलं की आम्ही या योगभ्रष्टाच्या रूपात यावं, म्हणून जणू सगळं अवघं योगज्ञान ह्याच्या रूपात आलं आहे. जसं परिमळाला वाटतं की मी चंदनाचं झाड व्हावं आणि ते चंदनाचं झाड होतं. सुंदर सुंदर श्रोते हो. आपल्याला ती दृष्टी पाहिजे, तो कान पाहिजे ऐकण्याचा. ओवी क्रमांक 464. तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी हुनी काढिला. दिसे तेणे माने रुढला साधक दशे. तसा आहे तो. जसं सुगंधाने चंदनाचं झाड व्हावं त्याप्रमाणे तो जणू संतोषाचा काय घडला. आपाद मस्तक तो समाधानाने घडलेला आहे. त्याच्या पावलापासून तर मस्तकापर्यंत केवळ समाधान समाधान समाधान, तृप्ती तृप्ती तृप्तता, आनंद भरलेला आहे. कुठल्याच अँगलने, कुठल्याच दृष्टिकोनातून कधीही तो नाराज नाही, दुःखी नाही. तृप्तता चेहऱ्यावरून ओसंडून वाहतंय समाधान. त्यामुळे जणू संतोषाचा घडला. संतोष म्हणजे समाधान. जणू काही तो समाधानाचा घडलेली मूर्ती आहे की सिद्धी भांडारी हुनी काढिला. किंवा साधक दशेपासून जणू काही तो सिद्धीचं भांडार घेऊन आलेला आहे. म्हणजे तो जेव्हा ही आत्मसंयम योगाची साधना करायला बसला तीर्थक्षेत्री जागा शोधून, तिथपासून जणू काही तो सिद्धीचं भांडार घेऊनच आला आहे असं याच्याकडे पाहून वाटतं. दिसे तेणे माने रुढला. अशा प्रकारचा तो दिसतो. म्हणजे कसा दिसतो तो? जणू आपाद मस्तक तो समाधानाची मूर्त स्वरूप आहे. तो सिद्धीचं भांडार घेऊनच आलेला आहे. अशा प्रकारचा तो माने म्हणजे सन्मानामध्ये तो रूढ झालेला असा साधक दशेत असलेला तो आपल्याला दिसतो. अशा प्रकारचा तो आपल्याला संपन्न दिसतो. कशा प्रकारचा संपन्न दिसतो तो? जणू काही आपादमस्तक समाधान त्याच्या शरीरात भरलेलं आहे. सिद्धीचं तो भांडार आहे. असा तो माने म्हणजे अत्यंत उत्तम संपन्न असा तो आपल्याला साधक दशेतमध्ये, साधक दशेत नाही, हा साधक दशेत शब्द आपल्याला सिद्धी भांडारीला लावायचा आहे. साधक दशेत असतानापासून जो सिद्धींचं भांडार घेऊन आला आहे असा तो माने म्हणजे संपन्न आपल्याला दिसतो. ओवी क्रमांक 464 पूर्ण झाली आहे.
श्लोक क्रमांक 45. प्रयत्नात्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परांगतिम्. आलाय तो योगभ्रष्टाच्या कुळात जन्माला आलेला आहे. पूर्वीची बुद्धी मिळाली आहे, ती अमर्याद होऊन मिळालेली आहे. त्यामुळे त्याला कुठलंही असं कठीण काहीच नाही आहे. त्याची बुद्धी चौफेर धावते आहे. प्रयत्नात यतमानः, द्यतमानहाचं यतमान, यत टू ट्राय, यत म्हणजे प्रयत्न करणे. प्रयत्नपूर्वक म्हणजे अगदी लक्षपूर्वक प्रयत्न करणारा हा योगी संशुद्ध किल्बिषः, पाप धुतली गेलेला. हा जो आत्मसंयमी योगी योगभ्रष्ट म्हणून जन्माला आलेला, हा पाप धुतला गेलेला, काळजीपूर्वक प्रयत्न करणारा, अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्मामध्ये अशी सिद्धी मिळवत जातो आणि ततो याति परांगतिम, आणि त्यानंतर तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे योगभ्रष्ट हा ह्या जन्मात उपासना राहिली म्हणून पुढच्या जन्मात उत्तम काळात जन्म घेतो, त्याचं कार्य संपतं आणि त्याला मुक्ती मिळते असं नाही आहे. असं नाही आहे. अनेक जन्म संसिद्ध, असे अनेक जन्म जावे लागतात. मागच्या जन्माचा अभ्यास या जन्मी पूर्ण, ह्या जन्माचा अभ्यास पुढच्या जन्मी पूर्ण, पुढच्या जन्मीचा अभ्यास त्याच्या पुढच्या जन्मी पूर्ण, असं अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्मात सिद्धी मिळवत 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 शेवटी तो ततः म्हणजे त्यानंतर परामगतिम याती, परमगतीला तो प्राप्त होतो. श्रोते हो, योगभ्रष्टाचे अनेक जन्म जावे लागतात. आपला तर विषय तिथे काढणं म्हणजे थोडंसं बोलतच नाही मी. तर असा हा योगभ्रष्ट असतो की तो पाप धुतला गेलेला, काळजीपूर्वक प्रयत्न करणारा. प्रयत्नात यतमानः, प्रयत्नात म्हणजे मनापासून प्रयत्न करणारा, पाप धुतले गेलेला असा तो योगभ्रष्ट माणूस अनेक जन्मात अशी सिद्धी मिळवतो आणि त्यानंतर तो मोक्षाला प्राप्त होतो, मुक्तीला प्राप्त होतो, वैकुंठाला प्राप्त होतो, कैलासाला प्राप्त होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातनं सुटतो, जन्म मरणाच्या फेऱ्यातनं तो सुटून जातो. असा योगभ्रष्ट होऊन अनेक जन्म गेल्यानंतर. सुंदर आहे. ओवी क्रमांक 465. जे वर्षशतांची या कोडी, जन्मसहस्रांची या आडी, लंघिता पातला धडी आत्मसिद्धीची. त्याची शेकडो वर्ष, त्याला शतशब्द वापरला आहे. जे वर्षशतांची या कोडी म्हणजे, कोडी म्हणजे ढीग, 100 जन्मांचा ढीग, गड्डी, राशी म्हणू आपण. 100 जन्मांच्या राशी आणि हजारो जन्मांचे अडथळे. आडी म्हणजे अडथळे. म्हणजे अशा प्रकारे आता मागे तर सांगितलं की अनेक जन्म असा सिद्ध होतो तो मोक्षाला जातो. आता इथे त्यांनी आकडा सांगितला आहे माऊलींनी. असे 100 जन्मांच्या राशीच्या राशी, हजारो जन्मांचे अडथळे पार करत, लंघिता म्हणजे पार करत, पातला धडी आत्मसिद्धीची, मग त्याला आत्मसिद्धीचा किनारा मिळतो, तीर मिळतो. त्याला शब्द आहे थडी. मग तो आत्मसिद्धीच्या ब्रह्मानंदाच्या परब्रह्मज्ञानाच्या किनाऱ्याला तेव्हा कुठे तो लागतो. 100 जन्मांच्या राशी, हजारो जन्मांचे अडथळे पार करत करत तेव्हा कुठे हा योगभ्रष्ट मनुष्य आत्मज्ञानाच्या किनाऱ्याला लागतो. थडी थडी, उतरा पैल थिडी, उतरा पैल थडी. तर असं आहे. ओवी क्रमांक आपली 465 झाली आहे. आज आपण इथेच थांबूया. इत्यला.